महत्वाची बातमी यूपीएससी कडून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का। पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससी कडून रद्द करण्यात आली आहे। पूजा खेडकर यांना यापुढे परीक्षा देता येणार नाहीत। यूपीएससीने खेडकरांना भविष्यात सर्व परीक्षा आणि निवडीमधून सुद्धा काढलेले आहे। नियमांचे उल्लंघन करून दोषी आढळल्यामुळे खेडकरांवर कारवाई करण्यात आली आहे। नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार पूजा खेडकर यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोडकर यांच्याकडे। संदीप, काय अपडेट या संदर्भात? निखिला, 2009 ते 2023 या सालामध्ये या सगळ्या वर्षांमध्ये जवळपास 15,000 उमेदवारांचं रेकॉर्ड जे आहे ते यूपीएससीने तपासलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये कुणीही दोषी आढळले वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर या दोषी आढळलेले आहेत। त्यावर नागरी सेवा परीक्षा नियम 2022 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे। त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। त्याचबरोबर त्यांना ज्या यापुढच्या निवडी असतील किंवा ज्या परीक्षा असतील त्यामधून देखील मुक्त करण्यात आलेला आहे। म्हणजे त्यांना यापुढे यूपीएससीची कुठली परीक्षा देखील देता येणार नाही आहे। पूजा खेडकर यांच्या वतीनं कोर्टात आज देखील सुनावणी झाली। आपल्याला माहिती आहे त्यांच्या जामीन अर्जाबाबत पटियाला हाऊस कोर्टामध्ये, आणि त्याचा निकाल जो आहे राखून ठेवलेला आहे न्यायालयानं। उद्या संध्याकाळी 4 वाजता याबाबतचा निकाल दिला जाईल। मात्र आज जी कारवाई झाली आहे ती यूपीएससीच्या वतीनं झाली, त्यामुळे खेडकर यांच्यासमोर आता अडचणी ज्या आहेत त्या पुन्हा शक्यता आहे। निखिला, नक्की संदीप, यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणं आणि ओबीसी मधून क्रिमिलेअर मध्ये असताना सुद्धा ओबीसी मधून लाभ घेणं असे आरोप पूजा खेडकर यांच्यावर होते। यूपीएससीनं हा निकाल देताना यावर आणखी काय नेमका विचार केलेला आहे किंवा यावर काय टिप्पणी केलेली आहे? किती बरोबर आहे। एक तर अपंगत्वाचा जो त्यानुसार 47% त्यांना अपंगत्व आहे असं आज त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे कोर्टामध्ये। मात्र यूपीएससी मध्ये देखील हीच बाजू त्यांनी मांडलेली आहे की अपंगत्व कशा पद्धतीनं सिद्ध केलं किंवा त्याबाबतचं जे सर्टिफिकेट आहे ते ऑलरेडी यूपीएससी मध्ये देण्यात आलेलं होतं, त्याची देखील पडताळणी जी आहे ती यूपीएससीने केल्याचं आपल्याला समजते। त्याचबरोबर प्रमाणपत्र नाव बदलणं देखील असेल, म्हणजे त्यांनी स्वतःचं नाव बदलत आई आणि वडिलांचं देखील नाव बदललेलं होतं। आई वडिलांचा घटस्फोट झाल्याची जी काही माहिती आहे ती देखील दिलेली होती। अशा सगळ्या बाबी तपासलेल्या आहेत यूपीएससीनं आणि त्यानंतर यूपीएससीनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर जो पटियाला हाऊस कोर्टामध्ये दाखल आहे त्याचा निकाल मात्र उद्या लागणार आहे। धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल। तर यूपीएससीने खेडकरांना भविष्यात सर्व परीक्षा आणि निवडीमधून सुद्धा काढलेले आहे। नियमांचं उल्लंघन करून दोषी आढळल्यामुळे खेडकरांवर ही कारवाई करण्यात आली आहे। आणखी